नमस्ते, मी दिगंबर लोहार. गेली जवळजवळ 25 वर्षे ओबीसींचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करत आलेलो आहे. सुरुवातीपासून जर बघितलं हा आरक्षणाचा इतिहास, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. हे प्रतिनिधित्व पण दिलं छत्रपती शाहू महाराजांनी. त्याची पण एक गोष्ट आहे, म्हणजे मी एन डी पाटील साहेबांचा कार्यकर्ता. एन डी पाटील साहेब कर्मवीर भाऊरावांचे कार्यकर्ते, कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराजांचे कार्यकर्ते. त्या पिढीतून मी जे एन डी पाटील साहेबांच्याकडून ऐकलं ते आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व म्हणजे नेमकं काय. तर असंच एकदा मुंबईला जाताना एन डी पाटील साहेबांना मी विचारलं, साहेब शाहू महाराजांनी आरक्षण लागू का केलं, म्हणजे एवढं काय गरज पडली त्यांना. सगळं हातात कारभार स्वतःच्या ठेवायचा असताना म्हणजे सगळंच होतं त्यांच्याकडं, तरी पण जनतेकडे काय द्यायचा प्रयत्न केला. तर शाहू महाराजांनी त्यावेळेला बघितलं, ते एन डी पाटील साहेबांनी सांगितलं, जुना राजवाड्याकडे त्यावेळेस सगळी कार्यालय होती सरकारची. शाहू महाराज ज्यावेळेला राजवाड्यावरून बाहेर पडले की दरबाराची पाहणी करायला जायचे. महिने काही माणसं तिथं एक झोपडी मारून तिथं जेवण शिजवून खायचे. मग महाराज त्यांना विचारले, अरे काय रे इथं काय थांबला आहे, रोज बघतोय तुम्ही इथं आहे. साहेब आमची कोर्ट कज्जाची जमिनीची भांडण चालल्यात. मग कोणाबरोबर चालल्यात, हे आहे ना आमचा भाऊ की. अरे मग तुम्ही इथं रोज जेवण करून खाताय, मी रोज बघतोय तुम्हाला. आणि दोघं एक काम बाहेर गेला तर त्याची भाकरी तू करतोयस, तुझं जेवण एकमेकाचं खाताय. तुमचं मिटलं काय, मिटलं की साहेब आमचं. अरे मग मिटले, मग वरती का मिटत नाही तुमचं. नाही ते वरती वकील सांगतोय उद्या या, ह्याचा वकील सांगतोय उद्या, त्याचा सांगतोय परवा दिवशी या, आणि असं करून ते आमची केस 2-2 महिने आम्ही इथंच आहे. मग म्हटलं असं का होते, म्हणजे तिथं आमचा कोण आहे. म्हणजे अरे आमचा कोण म्हणजे, अहो म्हटलं सगळे तिथं कोण बसल्यात बघा की. म्हणले तिथं आमच्यातली दखल घ्यायला आमचा माणूस कोणच नाही तिथं. हे ज्यावेळेला शाहू महाराजांना कळालं की आपला माणूस तिथं कोणतरी पाहिजे, म्हणून शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं. म्हणजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आज पण आपण कुठल्याही मोठ्या कार्यालयात गेलो तर कुणाची थोबाड बघत नाही, आपण ती नेमप्लेट बघतोय. आणि मग त्यातनं माझ्या आडनावाचा कोण आहे काय, आणि मग आपण त्याला ओळख नसतेच तरी पण जाऊन विचारतोय, बाबा तुम्ही साहेब कुठले, मी इकडचा. आणि अशा माध्यमातून ती कामं होत गेली. हे आरक्षण आहे, प्रतिनिधित्व. आणि आरक्षणाची दुसरी व्याख्या आहे की संरक्षण आहे. ते संरक्षण अशा दृष्टिकोनातून की आज एक सबल समाज, शाहू महाराजांनी जे घोड्याचं उदाहरण दिलं ते खरं आहे. ते एकदम चणा सगळ्यांच्या समोर टाकला आणि सगळी घोडी एकदम सोडली. जी सशक्त होते त्यांनीच सगळं खाल्लं. म्हणजे त्या काळात पण शाहू महाराजांच्या काळात सगळ्या नोकऱ्या कोणाकडे होत्या, जी शिकली होती पुढारली होती त्यांच्याकडेच होत्या. आणि मग त्यानंतर आत्ताच्या काळात जर आम्ही विचार करायला लागलो, स्वातंत्र्यानंतर इथला प्रबल असलेला मराठा समाज ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सत्ता आहेत, जमिनीपासूनच्या सत्ता. ज्यावेळेला घटना तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी संकल्पना मांडली होती, हा देश आपल्याला सुजलाम सफलाम बलवान करायचा असेल, महासत्ता करायची असेल तर हाताला काम दिलं पाहिजे. आणि हाताला काम द्यायचं असेल तर काम देण्यासारखी जमिनीचं आहे, आणि जमिनीचं आपण फेरवाटप करूया. तर त्यावेळेला कधीही त्या मिटिंगला, म्हणजे घटना समितीच्या ज्या मिटिंग व्हायच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले तिने जाहीर केलं जायचं, आणि मग त्यातल्यातली तज्ज्ञ खासदार त्या दिवशी सगळी तिकडे यायची आणि त्या एकेका कलमावर त्यांची चर्चा व्हायची. आणि ज्या वेळेला जमीन फेरवाटपाचा विषय आला त्यावेळेला जे जहागीरदार सरंजाम कधी येत नव्हते ते सगळे तिथं हजर. आणि तिने सांगितलं, जमिनी तुम्ही आमच्या का देताय त्यांना, ज्यांना आम्ही डोळे वर केले की खाली मुंडी घालतात त्यांना आमच्या जमिनी देणार, हे नाही चालणार. अरे म्हटलं मग देश कसा पुढं जाणार, यांना काहीतरी दिलं पाहिजे. मग काहीतरी दिलं पाहिजे ना. मग बाबासाहेब म्हटले मग दुसरं काय देऊ आपण, जमिनी सोडून काय पण दे. आणि मग या आरक्षणाची तरतूद झाली. आणि त्याच्यामधून इंग्रजांच्या काळापासून SC STला NTला पण ते SC STला ते मिळालं, अस्पृश्य जमातींना आदिवासी लोकांना ते मिळालं. पण ओबीसींसाठी कुठलाही व्याख्या होत नव्हती. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी घटनेमध्ये 340वा कलम घातला. आणि त्या अनुषंगानं ह्याचं राष्ट्रपतींनी याच्यावर एक समिती नेमावी, मागासवर्ग आयोग नेमावा असं सांगितलं. आणि त्यानुसार त्यावेळेचे पंतप्रधान तो नेमत नाहीत म्हटल्यानंतर पहिली निवडणूक 52ला झाली आणि त्या निवडणूक 51ला झाली. आणि त्या निवडणुकीनंतर ते नेमत नाहीत म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी आंदोलनं करायला सुरू केली होती. देशभरातल्या ओबीसींच्या मिटिंग घेत होते. त्यावेळेला पंजाबराव देशमुख होते, आपल्या कोकणातले आमचे नारायण सुतार होते, त्याचबरोबर दिबा पाटील शेका पक्षाचे खासदार त्या काळात. ही सगळी माणसं त्या समाजवादी विचाराची, डाव्या विचाराची, ही सगळ्यांना बाबासाहेब घेऊन सांगत होते की ह्यामध्ये तुम्ही सगळे ओबीसीमध्ये सहभागी होऊ शकताय आणि तुम्ही एकत्र आला पाहिजे. दुर्दैवाने ते होत नाहीत म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी त्यावेळेला राजीनामा दिला. आणि ह्या परत सगळ्या मोठ्या सभा सुरू केल्यानंतर ह्या सत्तारूढवाल्यांना कळालं की बाबा आता ही जर सगळी बाबासाहेबांच्या मागे गेली तर बाबासाहेबांनी घटनेमध्ये एक मताचा अधिकार दिला आहे. मग तो राजा असू दे नाही रंक असू दे, हे जर 70% मतदान जर बाबासाहेबांचे गेलं तर आमची सत्ता उकडत्या. आणि म्हणून मग त्यांनी नाईलाजानं काकासाहेब कालेलकरांचा आयोग नेमला. त्या काकासाहेबांनी पण 2-4 वर्षे घेऊन
भारतभर तिने नोटिफिकेशन करून भारतभरचा दौरा करून जवळजवळ 3,500 जाती तिने ओबीसीमध्ये गाठल्या. त्यावेळेला पण मराठा समाज ह्या ओबीसीमध्ये आला नाही. त्यावेळची पत्रक आहेत, 1921चं एक पत्रक आहे, त्या कुठल्या तरी त्यावेळच्या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले. त्यामध्ये सरळ तिने त्या मराठा समाजाचे नेते आवाहन केले, इथून पुढे तुमच्या जातीचा उल्लेख करताना फक्त मराठा म्हणून करा, कारण का आपण सगळे मोठे आहोत, आपल्या गावामध्ये आपली सत्ता आहे, सगळं आपल्याकडं आहे आणि आपण खालचे नाही आहोत आणि आपण एक विशिष्ट वर्गाचे आणि आपण रोप जमवणारे आहे, आमच्या हातात सगळे पॉवर आहेत, त्यामुळे कुणी आपली खालच्या जातीचं म्हणून कुणी नोंद करू नका. ते 1921 पासून ते कंटिन्यूस पुढे सुरू झालं. देश स्वतंत्र झाल्यानंतर जो कालेलकर आयोग नेमला, त्या दुर्दैवानं बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर आमच्यातल्या ओबीसींच्या मध्ये असं कोण नेतृत्वच नव्हतं. जे कुठं उभं राहणार होतं ते बाबासाहेब गेल्यामुळे सगळं संपलं. आणि मग त्यानंतर मात्र या डाव्या समाजवादी लोकांनी देशभर काही आंदोलनं सुरू केलीत. त्याला 1980च्या दरम्यान म्हणजे 75च्या दरम्यान इंदिरा गांधींच्या आणीबाणी लागू झाल्यावर ह्या देशभरातल्या ह्या समाजवादी लोकांनी पिछड़े पावे 100 में 60, जिनकी जितनी भागीदारी, जिनकी जितनी संख्या उनकी उतनी हिस्सेदारी म्हणून तिने जाहीर केलं. तर आम्हाला लोकांना पण वाटलं आता आमची संख्या मोठी आहे, आम्हाला पण अधिकार मिळतील. आणि त्यावेळेला सगळ्या ओबीसीने झाडून जागरूकतेनं मतदान केलं आणि इंदिरा गांधींचं सरकार पडलं. ते पडल्यानंतर जे मोरारजी देसाईंचं सरकार आलं, आमची त्यावेळच्या नेत्यांची अपेक्षा होती की कालेलकर आयोग लागू करतील. पण त्यावेळेला पण जे राजकारण झालं ते व्हायला नको पाहिजे होतं. त्यावेळेला तिने सांगितलं तो कालेलकर आयोग जुना आहे, आता आपण नवीन आयोग नेमूया. आणि खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचा जो आयोग नेमला, खरोखर त्या आयोगानं इतकी देशभर चांगली माहिती केली. 11 जवळजवळ क्रायटेरिया लावले होते, 3 मुख्य निकष. एक पहिला सामाजिक निकष, दुसरा शैक्षणिक निकष आणि तिसरा आर्थिक निकष होता. ह्या पहिल्या सामाजिक निकषामध्ये नमूद केलं आहे की जी व्यक्ती किंवा जे परिवार, तो समाज त्या गावामध्ये स्वतःला मागास समजतोय आणि त्या गावातला उच्चवर्णीय त्याला मागास समजतो, ही समाजाची पहिली मागासलेपणाची व्याख्या आहे. ह्या मागासलेपणा व्याख्येमध्ये मराठा समाज कुठं बसतोय काय? ही पहिली व्याख्या आहे की मी मागास आहे का. तिथून पुढे आणि मग आत्ताच्या ह्या काळामध्ये आलो त्यावेळेला तिने जवळजवळ 6,500 जाती ओबीसींच्या शोधल्या, त्याचे निकष लावलेत. त्यामध्ये त्या कुटुंबातील महिला पाण्याच्या गागरी डोक्यावरून किती किलोमीटरवरून आणतात त्याचा उल्लेख आहे. त्यांचे मुलींचं बालविवाहाचं प्रमाण किती आहे, सरासरीपेक्षा 25% कमी, म्हणजे 12-13 वर्षात पण त्या मुलींची लग्न होत होती. त्याचबरोबर त्यांचं राहणीमान घरदार कसं आहे, ह्या सगळे निकष तिच्या लावले होते. आणि त्यांचं शारीरिक कष्टाचं प्रमाण किती आहे, त्यांना जमीन किती आहे, हे सगळे निकष लावून त्यापैकी 11 पैकी 8 ज्याला गुण पडतील त्या जात ओबीसीमध्ये घातली गेलेली आहे. म्हणजे त्याला एक सायंटिफिक त्याच्यामध्ये दर्जा तिने देऊन सगळं रिसर्च करून त्या जाती ओबीसीमध्ये घातल्या. मराठा समाजाचं त्यानंतर जे आंदोलन सुरू झालीत अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली, मुळात ह्या संघटना स्थापन कशासाठी झाली आहे तर त्या आरक्षणाला विरोध करायला झाली होती. अण्णासाहेब पाटलांनी पण त्या काळामध्ये आरक्षणाला विरोध म्हणून मोर्चे काढले. त्यानंतर पण त्यांच्यामध्ये पण काही चांगली होती. आम्हाला असं म्हणायचं नाही की त्यांच्यामध्ये पण गरीब नाहीत, पण आरक्षण हा गरीब हटवायचा कार्यक्रम नाही आहे. नाहीतर मग झोपडपट्टीमध्ये कुठल्या जातीची लोक आहेत, सगळी मागासवर्गीय समाजाचे आहेत, ओबीसी समाजाचे, भटक्यांचे आहेत, त्यामध्ये मराठा समाजाची पण असतील ना. पण हा आरक्षण म्हणजे कुठला दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हे प्रतिनिधित्व आहे आणि हे कोणापासून तरी संरक्षण आहे. आणि अशा संरक्षणामध्ये त्या काळामध्ये प्रवीणदादा गायकवाड असतील, पुरुषोत्तम खेडेकर असतील, श्रीमंत कोकाटे असतील, बऱ्याचशा मराठा समाजाच्या चांगल्या नेत्यांनी की बाबा आम्हाला मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण द्या. कोल्हापूरमध्ये पण गेल्या 3 वर्षापूर्वी जे मराठा क्रांती मोर्चा निघाला, आमच्या इथं बॅनर काय लावले होते, एक मोठं कोल्हापुरी चप्पल लावलं होतं आणि खाली काय लिहिलं होतं, नको कुणाच्या वाट्याची, हवे आम्हाला हक्काचे. आता तुम्हाला हक्क पाहिजे होता म्हणून तुम्ही ते भांडला. दुर्दैवानं सरकारला त्या गोष्टीत या पूर्ण काही करता आलं नाही. मुळात मागासवर्ग आयोग म्हणून ज्या 3 क्रायटेरिया लावले जातात मागासवर्गाचे आत्ता पण, त्याच्यामध्ये पहिलं की मागासवर्ग आयोगाने यांना मागास म्हटलं पाहिजे. दुसरा क्रायटेरिया आहे की त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे. तिसरा क्रायटेरिया त्यांची लोकसंख्या किती आहे. ह्या 3 निकषामध्ये कुठेही मराठा समाज बसला नाही. गायकवाड आयोगानं यांना सांगितलं की मागास आहेत. त्या गायकवाड आयोगाला सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये 3 निकषाची जी मांडणी केली गेली, आम्हाला त्यावेळेला साहेब वकील पण मिळत नव्हता, इतकी वाईट अवस्था होती आणि इतके दबाव होते. म्हणजे लक्ष्मण माने ज्या वेळेला या मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते तर त्यांना मारण्याचा पण प्रयत्न झाला या समाजाकडून. इतक्या वाईट भीषण परिस्थितीमध्ये आमची लोकं काम करतात. आज ते भटक्या विमुक्तामध्ये काम करतात. आता सुनील दादांनी सांगितलं, खरोखर ह्या समाजाला काहीच मिळत नाही. मध्यंतरी पण अशी एक परिषद ठेवली होती एका ठिकाणी, त्या ठिकाणी मी त्यांना म्हणलो, अरे तुम्ही आरक्षण कुणाचं मागायला आला आहे, तुमच्यासाठी स्वतंत्र पाहिजे ना. तुमच्या क्रांती मोर्चामध्ये 50% आमचीच लोक आहेत,
आम्हीच होतो तुमच्याबरोबर, पण तुम्हाला स्वतंत्र पाहिजे म्हणून होतो. तुमची मागणी आता आमच्यात काय येत आहे? तुम्हाला स्वतंत्र EWS सरकारनं दिलं ना. मागासवर्ग आयोग तुमचा आज पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे. मग जर मागास पहिलीच तुमचा क्रायटेरिया सुप्रीम कोर्टानंच फेटाळला, तुम्ही मागास नाहीत, मग आत्ता परत हा 8 तास का? आणि मग याच्यातून जे द्वेषपेरणी जी सुरू आहे केली ते होता कामा नये. म्हणजे परवा पण मला आम्ही ज्यावेळेला यांचा गॅजेट मंजूर झालं सरकारनं, आम्ही कोल्हापूरमध्ये निदर्शनं करणार होतो, तर मी कॉलेजवरून निदर्शनं करायला त्या ठिकाणी येईपर्यंत मला असे काही फोन आले की नाही, तुम्ही आम्हाला विरोध करणारे कोण? म्हणजे काय चाललं आहे? अरे बाबा म्हटलं, तुम्हाला कायद्यानं दिले सरकारनं, त्या सरकारकडे आम्ही मागणी करतो आहे की आमच्यावर अन्याय होऊ नका. शेवटी सरकार निर्णय घेईल काय करायचं आहे ते. पण ह्या मार्गानं कुठं व्हायला नको. आणि ही शाहूनगरी आहे, ही समता नगरी आहे. इथं मध्ये मागं पण एक गायकवाड ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये आला, त्याच्यापूर्वी तो सोलापूरमध्ये आला होता. सोलापूरमध्ये आमच्यातले शंकरराव लिंगे म्हणून जवळजवळ 75 वर्षाचा ज्येष्ठ माणूस, त्याला या समाजाकडून मारहाण झाली, काळं फासलं गेलं, बेदम मारहाण झाली. तसं कोल्हापूरमध्ये होऊ नये म्हणून मी पण सकाळी 10 वाजल्यापासून वसंत मुळकांच्यावर मी थांबलो होतो. मला म्हणले, नाना काय आहे? म्हणलो, नाना आपल्या इथे होता कामा नये म्हणून आपण दोघं इथे फिरूया. कोणतरी मातेपूर्वी यायचा आणि शाहूनगरी बदनाम होता कामा नये. म्हणजे हे पण आम्ही सगळं पाळत आलो आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आज जो मराठा समाज जो हैदराबाद गॅजेट किंवा जुनं काय लावत असेल, तर त्याच्यामध्ये ते आपले उल्हास बापटांचे पण एक व्हिडिओ आहे, तो बघा जरा. त्याच्यामध्ये उल्हास बापटनी पण सांगितले, ते म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण जे निकष बसायला पाहिजेत ना, त्या निकषामध्ये ते बसू शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम काय यायला लागला आहे की तुम्ही माप जुनं सगळं काढत असशीला, तर जुनं मग शिवाजी महाराजांना पण शूद्र म्हटलं गेलं, शाहू महाराजांना तर म्हटलं गेलंच. हा सगळा इतिहास आहे. पण त्यामध्ये जर रंगो बापूजी म्हणून आपण प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाचलं, तर परत ब्रिटिशांच्या काळात शिवाजी महाराजांच्या मुलग्याला म्हणजे वंशजाला परत तिथं छत्रपती म्हणून प्रतापसिंह राजांना बसवलं गेलं. प्रतापसिंह राजांनी 25 वर्षे जे काम केलं त्याच्यामध्ये पण हा प्रश्न आला, तुम्ही शूद्र आहात. प्रतापसिंह राजेंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी, प्रतापसिंह राजेंनी, शाहू महाराजांनी आपलं क्षत्रियत्व सिद्ध केले. आणि तुम्ही त्यांचं नातं सांगताय आणि घोषणा देताना क्षत्रिय कुलवंतच म्हणताय. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जी महात्मा फुलेंनी त्यांची समाधी शोधून काढली, महात्मा फुलेंनी पोवाडा रचला, कुळवाडी भूषण म्हणत नाही आम्ही, क्षत्रिय कुलवंतच म्हणताय. म्हणजे मग तुम्ही आहात कोण नेमकं? हे कुठंतरी जरा गैर करा. आणि मग जर क्षत्रिय कुलवंतच म्हणून जर सगळं करत असेल आणि त्यांनी ते सिद्ध केले आणि मग तुम्ही पण तेच म्हणताय, मग तुम्ही इकडं मागास कसे होताय? आणि आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आता सरकारनं सगळं खाजगीकरण केलेलं आहे. सरकारी नोकऱ्या आउटसोर्सिंगमधून भरत असतील तर तुम्हाला काय मिळणार आहे? आणि ज्यामध्ये आज आमच्यामध्ये मी मध्यंतरी एका ठिकाणी बोललो की आमच्यातलं तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला किती जण जात आहे? सगळी मराठा समाजाची लोक होती. आम्ही सगळीच जातो की सर. त्यावेळेला तुम्ही पहाटे 4 वाजता रस्त्यावर फिरताय, त्यावेळेला आमच्यातल्या काही एका जातीच्या माय भगिनी म्हणलो पाठीला मोठं गाठोडं लावून हिंडत असतात, 10-12 कुत्री त्यांच्या मागं लागले असतात. त्या समाज हा आमच्या ओबीसीमध्ये आहे. जो कोल्हाटी डोंबारी समाज आहे, आज रस्त्याच्या नाक्यावर कुठंतरी त्यांच्या मुली, लहान मुली कसरती करत असतात, तो आमच्या ओबीसीमध्ये आहे. त्यांना अजून काय मिळालेलं नाही, त्यांना जातीचे दाखले नाही साहेब, अजून रेशन कार्ड मिळालेलं नाही. ह्या निगवे खालसामध्ये अजून साहेब काही लोकांना आधार कार्ड नाही आहेत. लाज वाटते आम्हाला. मी त्यामध्ये काही लीड घेऊन 5 वर्षापूर्वी काही लोकांना ते दाखले मिळवून दिले. पण आज सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या पण या भटक्या विमुक्तच्या लोकांना अजून आधार कार्ड नाहीत, जातीचे दाखले नाहीत. फार भीषण परिस्थिती आहे. मग ह्या लोकांचं कुठंतरी आत्ता पहिली पिढी शिकायला लागल्या. आज आमच्या समाजातील आज आमची PhDच्या संशोधक विद्यार्थ्यांना मी मुद्दाम बोलवलं महाज्योतीच्या. कारण का आज आमची पहिली पिढी कुठंतरी PhD करायला निघाली. त्या पहिली पिढीला पण तुम्ही आम्हाला नाकारायला लागला. ह्या मुलांनी शेवटी साहेब की नाही समुद्रामध्ये जलसमाधी आंदोलन केलं. म्हणजे आणि आम्हाला आता काय मरायचीच पळी आल्या. आणि एकीकडं तुम्ही बार्टीला देताय, सारथीला देताय. सारथीला तर हजारो कोटीचा निधी देताय. आज सारथीचं कार्यालय कोल्हापूरमध्ये झालं, हॉस्टेल निघालं, मग महाज्योतीचं का निघत नाही हो? महाज्योतीचं कार्यालय नागपूरला आहे. आम्ही वारंवार शासनाकडे मागणी करतोय की महाज्योतीचं पण कार्यालय कोल्हापूरमध्ये द्या. आमच्या कोकण विभागात जसं आता हायकोर्टचे 5 जिल्हे आहेत, त्या 5 जिल्ह्यांना आम्हाला उपयोगाला येतील. आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला एकही व्यक्ती नागपूरसारख्या ठिकाणी राहण्याची आमची सोय नाही. कुठला तरी एक विद्यार्थी शिकायला म्हणून तिथं जातो कागदपत्र घेऊन, तिथं परत हेलपाटे मारायला होतात. नागपूरचं हवामान आपण बघितलं, पावसाळा प्रचंड आहे, उन्हाळा प्रचंड आहे, थंडी प्रचंड आहे. 4:30 वाजले की अंधार पडायला चालू होते. कुठलीही आपल्या लोकांची तिथं सुविधा नाही. आणि ते कार्यालय विभागीय कार्यालय का असताना इकडं कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्या. गेले आम्ही जवळजवळ सारथी महाज्योती स्थापन झाल्यापासून मागणी करतोय. पण दुर्दैवानं ती महाज्योतीचं कार्यालय, विभागीय कार्यालय आज आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळणं झाले, औरंगाबादमध्ये मिळणं झाले,
खानदेशामध्ये कुठे मिळणं झाले, कोकणमध्ये कुठे मिळणं झाले, मग आमच्या विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं? आणि एकीकडं सारथीसाठी मात्र शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यापासून प्रचंड पैसे सरकार देते. आम्ही म्हणत नाही त्यांना देऊ नका, त्यांना अवश्य द्या, आणखीन कमी पडते आणखीन द्या, पण जी खरोखर आम्ही उपेक्षित आहे आमच्यावर कान नाही करताय. आज आमच्यातल्या मुलांना साहेब 5वीपासून जी मुलं जाणार आहेत ना त्यांचे दाखले नाहीत, त्यांना जी शिष्यवृत्ती महाज्योतीमार्फत मिळते ती पण मिळत नाही आम्हाला. आणि एकीकडं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सगळे मिळते, त्यांना पण मिळते ना. आम्ही म्हणतो आम्हाला पण द्या ना, मग तो निधी आम्हाला पण द्या. वारंवार मागणी करून हे महाराष्ट्र शासन अर्थ विभाग विशेषतः आम्हाला वाटाण्याची अक्षता जावा लागला आहे. आणि द्यायचंच आहे ना. आता घोडा मैदान जवळ आहे, जातवार जनगणना होत्या, जातवार जनगणनेमधून जे असेल ते सिद्ध होईल त्याप्रमाणे सगळ्यांची वाटून घेऊया ते आपण. आणि आत्ता फक्त जरांगेंच्या माध्यमातून जे सगळं सुरू आहे हे फक्त राजकारण सुरू आहे. कुणीकडून उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये खरा बलुतेदार खला भटके विमुक्तमधला एकही माणूस निवडून येऊ नये यासाठी फक्त कुणबी म्हणून घुसायचं आहे. मगाशी माळकर सरांनी सांगितलं की तिथं 27%, इथं पण माळकर सर 27% आहे आपल्याला. 27मध्ये केंद्रामध्ये नाही, ऐका, केंद्रामध्ये पण आमचे भटके विमुक्त सगळे 27मध्येच आहेत. त्यांचा 8% वाटा आम्ही महाराष्ट्रात स्वतंत्र केला आहे, कारण का आमच्यापेक्षा ते खालच्या सामाजिक दर्जा खाली आहे त्यांचा म्हणून. आणि त्या 8%मध्ये त्यांनी काहीतरी करून चाललं आहे, पण हे पण भागत नाही. त्यामुळे एकदा लोकसंख्या करून सरकारनं ज्यांची लोकसंख्या ना तेवढ्या प्रमाणात ते वाटून द्यावं. आज फक्त याचा परिणाम असा झाला आहे की ओपनमध्ये फक्त ब्राह्मण समाज आणि मारवाडी समाज उरला आहे. मारवाडी समाज काय इकडे तुमच्या मागं लागतच नाही, फक्त ब्राह्मण समाज या आरक्षणचा ओपनचा फायदा घेणार आहे. मराठा समाजाला EWSचं आरक्षण मराठा समाज घेतो आहे, कुणबी दाखलेकडून OBCमध्ये घेतो आहे, ओपनमध्ये आरक्षण घेतो आहे, SC-BCचं आरक्षण घेतो आहे. 4 प्रकारचं आरक्षण एक जात घेते साहेब. आणि आज मला सांगायला इथं आनंद वाटतो, इथं बसलेल्या आम्ही सगळ्या वेगवेगळ्या जातीचे लोक आहे. आणि ह्याच्या आधीच्या तुमच्या परिषदेला एकाच जातीची सगळी लोक होती. हा OBCमधला फरक आहे. आमच्या इथं मला परवा पोलिसांनी पण इथे मला म्हणजे तुमच्यावर बंदी आदेश मी लागू केला आहे, तुम्ही निदर्शनं करायची नाही. म्हणलो का करायची नाही? तुमच्या पेपरला एवढ्या बातम्या आल्यात, हजारो लोक आली तर काय होईल? साहेब म्हटलं येणार नाहीत हजारो लोक. आमची मी आकडा सांगतो म्हणलं 70च्या वर एक जात नाही. मला म्हटलं काय सांगताय? पेपरला सगळ्या बातम्या मोठ्या आल्यात सर तुमच्या. म्हणलं आल्यात पण साहेब जमणार नाहीत. नाही मी तुम्हाला अटक करतो. म्हटलं काय अटक? मग म्हटलं साहेब मी ND पाटलांचा कार्यकर्ता आहे, एकही दंगा होणार नाही, एकही पोलीस तुमचा ठेवू नका, शांततेत मी आंदोलन करतो आणि आम्ही घरी जातो, आमचं निवेदन देतो. आणि अतिशय शांततेत ते आंदोलन झाली. आणि आकडा बघितला तर आमचा 70च्या खालीच होता. कारण का सगळ्या जातीची व प्रत्येकाला काय वाटते, नाभिक समाजाला वाटते शिंपी समाज जाईल की शिंपीला वाटते सुतार जाईल की सुताराला वाटते कुंभार जाईल की, आणि तिथं कोणच येत नाहीत. हे आमचं दुखणं आहे. आणि आम्हाला कळतंय, आम्ही कुठंतरी जरा शिकलोय. आम्हाला वाटते की बाबा खरोखर या खालच्या जातीतल्या लोकांना अजून काही मिळालेलं नाही. आज कुठंतरी पहिली पिढी शिकायला आल्या, उद्या ह्या पोरांना काहीतरी टिकलं पाहिजे म्हणून आम्ही धडपडायला लागलो. आणि म्हणून त्यासाठी की नाही आमची हात जोडून विनंती आहे की मराठा समाजानं OBC करण्याचा नाद सोडून देऊन तुमच्या हातात सगळ्या सत्ता आहेत. मोठा भाऊ म्हणून आम्ही कायम तुमच्याबरोबर आलो आहे आणि कायम तुमच्याबरोबरच राहायचं आहे. गावगाड्यामध्ये तुम्हीच आमचे नेते आहात. कुठंतरी एक जागा आमची असत्या ती तरी आम्हाला सोडा. ते पण तुम्ही आमचं सगळं घेतल्यानंतर उद्या आम्हाला काय राहणार आहे? उद्या मग अशी दहशत जर मांडत गेलेत, जर ही दडपशाही झुंडशाही होत गेली तर उद्या आमची घरं पण राहणार नाही. उद्या आमच्यावर पण हल्ले होतील, पण आमची दखल घेणार आहे त्या झुंडशाहीसमोर. कारण का जसं आंदोलनाला कोण येणार नाहीत, उद्या कोण कुणाला मारलं तरी त्याला वाटतं त्यो जाईल फुकट मरणार आहे. असं काय होऊ नये. आपल्या कोल्हापूरमध्ये ते होणार नाही, पण हे असं होऊ नये. मराठा समाजाला माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या की प्रवीणदादांनी चांगलं सांगितलं की EWSमध्ये आपल्याला 8.5% मिळते जे कुठं मिळत नाही. आणि खरं अशा विचारवंताचं जर ऐकणार नसतील आणि 4थी नापासचं जर ऐकून का आंदोलन चालत असतील तर मग धन्य आहे. मग त्यांनीच ठरवायचं की आपला नेता कसा असावा.